सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्यासाठी फक्त 10 मिनिटात कुरकुरीत बटाट्याचं धिरडं आज आपण तयार करणार आहोत. तुम्ही पाहू शकता ह्याला किती जाळी पडलेली आहे. मस्त असा कुरकुरीत तयार झालेला आहे आणि दिसायला एकदम सुंदर दिसत आहे. तितकंच ते स्वादिष्ट देखील आहे आणि घरच्याच साहित्यात तयार झालेलं आहे. मुलांना टिफिनलाही तुम्ही देऊ शकता. चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत, साधारण मध्यम आकाराचे. बटाटे चांगले सोलून धुवून घ्यायचे आहेत. यानंतर बटाटे मी किसून घेणार आहे. तुम्हाला जर फोडी करून मिक्सरला ग्राइंड करायचं असेल तसंही करू शकता, मात्र त्यामुळे काय होतं गुठळ्या तयार होतात. त्यामुळे मी बटाटा किसून घेतलेला आहे. दोन्ही बटाटे किसून घेतले. आता स्वच्छ एकदा पाण्याने धुवून घेऊया, म्हणजे ह्यातला स्टार्च जो आहे तो निघून जाईल आणि मग आपलं धिरडं जे आहे ते चांगलं असं कुरकुरीत तयार होईल. त्यामुळे हे आपण धुवून घेऊया. चांगलं पिळून घ्यायचं आहे बटाटा आणि आता आपण ह्याला मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करणार आहोत. सर्व बटाटा मी याच पद्धतीने काढून घेतलेला आहे. यानंतर यामध्ये अर्धा कप मी रवा घातलेला आहे. रवा जाड किंवा बारीक कुठलाही चालू शकेल. 2 हिरवी मिरची मी ह्याच्यामध्ये घालते. जर तुम्ही लहान मुलांसाठी तयार करणार असाल तर मिरची स्किप केली तरी चालेल. 1 इंच आल्याचे तुकडे घातलेले आहेत आणि अर्धा कप पाणी घालून मी पहिलं फिरवून घेते आहे 1-2 वेळा. आता 1-2 वेळा मी हे फिरवून घेतलेलं आहे. पुन्हा अर्धा कप पाणी घालायचं आणि चांगलं स्मूथ बॅटर आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे. तर मिक्सरला व्यवस्थित हे फिरवून घेतलेलं आहे आणि आता बघा स्मूथ एकदम हे बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे. मिरचीचे काही तुकडे राहिलेले आहेत, ते तसेच राहिले तरीसुद्धा चालेल. यामध्येच आता आपल्याला घालायचं आहे 1 कप तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीतपणा येतो आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. एकजीव झाल्यानंतर चांगलं ह्याला फेटून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनटं. फेटून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर पाणी इथे मी 1 कप पुन्हा पाणी घेतलेलं आहे आणि सर्व पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे पाणी आपण ह्या बॅटरमध्ये घालणार आहोत. आता 2 कप पाणी आपण इथे वापरलेलं आहे. ह्याला व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊया. चांगलं घोटून घ्यायचं आहे. यानंतर पुन्हा अर्धा कप पाणी ह्यामध्ये मी घातलेलं आहे. एकूण 2.5 कप पाणी ह्यामध्ये घातलेलं आहे. नंतर मी तुम्हाला सांगेल की एकूण किती पाणी मी ह्यामध्ये वापरलेलं आहे. आता यामध्ये मी 2 ते 3 चमचे बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतली आहेत. थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. चवीनुसार ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे. अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे. पाव चमचा हळद घातलेली आहे आणि पाव चमचा आपण जिरं घेतलेलं आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे लाल तिखट जे आहे ते काश्मीरी रेड चिली पावडर आहे, त्यामुळे ती तिखट नाही आहे. जर तुम्ही लहान मुलांसाठी करत असाल तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने इथे तयार करून घ्या. इथे मी बिडाचा तवा घेतलेला आहे, त्यावर तेल घालून घेते आणि तेल सुरुवातीला आपल्याला जास्त घालायचं आहे, नंतर तुम्ही कमी वापरलं तरी चालेल. बिडाच्या तव्यावर धिरडे जे आहेत ते मस्त असे कुरकुरीत तयार होतात, त्यामुळे इथे मी बिडाचा तवा वापरते. आता बॅटर जे आहे ते आपल्याला व्यवस्थित असं ढवळवून घ्यायचं आणि त्यानंतर ह्या तव्यावर आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे. आता मंद आचेवर आपल्याला हे मस्त असं कुरकुरीत तयार करून घ्यायचं आहे. वरून तेल तूप बटर काही तुम्ही लावू शकता. आणि इथे बघा ह्याच्या कडा ज्या आहेत त्या थोड्याशा सोनेरी झाल्या की लगेचच आपण ह्याला काढून घेऊया. मस्त असं कुरकुरीत धिरडं तयार होतं. चवीलाही खूप स्वादिष्ट लागतं. मुलांना टिफिनला देऊ शकतात, कारण हे आता जरी कुरकुरीत असतं तरी थंड झाल्यावर सॉफ्ट होतं हे एकदम. त्यामुळे दोन्ही प्रकारे तुम्ही ह्याला खाऊ शकता. आता याच पद्धतीने आपण दुसरं धिरडं तयार करू. बिडाच्या तव्यावर ही धिरडी जी आहे ती मस्त असे कुरकुरीत तयार होतात. तुम्ही ह्याला चटणीसोबत खाऊ शकता किंवा मग चहासोबतही आम्ही ह्याला खातो. मस्त लागतात ही धिरडी, पटापट तयार होतात. घरच्याच साहित्यात झटपट नाश्ता तयार होतो. तर इथे बघा किती मस्त असं हे कुरकुरीत धिरडं तयार झालेलं आहे. पिठामध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे मी 3 ते 3.25 कप पाणी वापरलेलं आहे आणि ह्याला जाळी बघा किती छान पडलेली आहे. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.